त्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगली गोलंदाजी केली जाते आणि त्यांनाही पुन्हा एकदा योगेश आणि तेजस यांच्या विरोधामध्ये आणलं गेलंय मोहो टीम कडनं. योगेश यांचा फटका चांगला पाहायला मिळतो. आला होता कापेट पाठीमागे फिल्डर आहे त्या ठिकाणी चूक घडली आहे. सिंगलला कन्वर्ट केल्या ते दुहेरीमध्ये आणि 2 धावा इथून पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि 2च्या साह्यानं धाव संख्या जाऊन पोहोचेल बिनबाद. अगदी महाकाल ग्रुप शिरडोन संघाची धाव संख्या 3. या धाव संख्येवर पहिल्या गोलंदाजाला टार्गेट करावं लागेल. मोठ्या फटक्याने अगदी षटकाला सुरुवात करणं हे फार महत्वाचं आहे. 15 धावा पहिल्या षटकामध्ये जमवाव्या लागतील. परंतु वेग आहे ते रोहित या गोलंदाजाकडे आणि टप्पा जर पाहिला तर अचूक पाहायला मिळालाय. बाउन्स मिळालाय बॉलला आणि योगेश चौधरी फक्त बॉलला पाहतच राहिले. त्यानंतर अगदी जनार्दन शेठ वाकडीकर त्यांनाही विनंती आहे आपण यावं मुख्य व्यासपीठावर. सायकृपा हॉटेलचे सर्व शरदजी भोपिया अगदी त्यांच्याच खांद्याला खांदा लावून सातत्यानं अगदी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिल्यात. त्या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती आहे या मुख्य व्यासपीठावर येऊन अगदी या स्पर्धेची अगदी शोभा वाढवायची आहे. एक दानशूर व्यक्तिमत्व जनार्दन शेठ फाकडीकर आणि त्यांचंही आगमन तुम्हाला या मुख्य व्यासपीठाकडे होताना पाहायला मिळतोय. डॅसिंग लुक आणि त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. जाऊया मॅचकडे. पुल करण्याचा प्रयत्न मिस झालाय. फटका लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉल खाली परंतु थोडीशी खराब चुकी त्या ठिकाणी घडली आहे. दुहेरीमध्ये कन्वर्ट केले धावेला. तिसऱ्याचा प्रयत्न थ्रो खराब पाहायला मिळालाय. सूर्या मस्कर धावल्या त्या ठिकाणी आणि तेजस चौधरी पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंडला आले आहेत आणि पाहता क्षणी या तब्बल मिसफिल्डच्या कारणास्तव 4 धावा आणि या 4 धाब्यांच्या साह्याने धाव संख्या जाऊन पोहोचल्या ती 7 या धाव संख्येवर. मंगेश वाकडीकर जनार्दन शेठ वाकडीकर संपूर्ण अगदी मुख्य अतिथी या मंचावर तुम्हाला पाहायला मिळतील. अगदी त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा अगदी संपन्न केली जाईल. सोन्या पाकरा ग्रुप शिरडोन यांच्या वतीनं सोन्या पाकरा चषक 1 दिवसाची स्पर्धा आणि खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यात हे दोन्ही मान्यवर आणि त्यांचा पुन्हा एकदा संपूर्ण आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. 7 धावा धाव फलकावर आणि सुवर्ण संधी मी तर म्हणेन महाकाल ग्रुप शिरडोन टीमसाठी. जर हा सामना शिरडोन संघानं जिंकला तर साई कृपा हॉटेलचे पालक अगदी तुम्ही पाहता जनार्दन शेठ वाकडीकर आणि त्यांच्या माध्यमातून शिरडोन टीमला जर हा सामना जिंकला तर रोख रक्कम 5,000 रुपयांची धनराशी दिली जाईल. आणखीन जर पाहिलं तर अचिव्हमेंट आता इथून वाढले जातील. शिरडोन संघाची धाव संख्या जर पाहिली तर 8 आहे. समोर जर पाहिलं तर गोलंदाज रोहित आहेत आणि त्यांच्या विरोधात तेजस चौधरी आहेत. फटकेबाजी चांगली करावी लागेल. फुल टॉस बॉल मारण्याचा प्रयत्न. पॅटर्न बॉलचा संपर्क नाहीये तेवढा चांगला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. फिल्डर पोहोचलेत वेगानं. रोहित एवढाच अचूक पाहायला मिळालाय. 2 धावा धाव फलकावर आणखी ॲड कराव्या लागतील. या 2च्या साह्यानं आता कासवाच्या गतीने धाव संख्या पुढे चालल्या परंतु त्या धाव संख्येची शिरडोन संघाला गरज आहे ना. किंबहुना त्या गरजेपर्यंत पोहोचावं लागेल. पहिला षटक तुम्ही पाहत होता रोहित यांचा आणि चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिल्या आणि टोटली जर धावा पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये 10 खर्च केल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात. विश्वास आता कोणावर दाखवलं जाईल. सूर्या मस्कर येतील परंतु नाही आहे. सूर्या मस्करनं विश्वास दाखवले गोलंदाजावर. राकेश आहेत आणि एक धावकुरा त्याचे खेळाडू. चांगली पार्टनरशिप सूर्या मस्कर आणि राकेश यांची पाहायला मिळते आणि त्यांना आणले गेले गोलंदाजीमध्ये 10 धावा धाव फलकावर लागल्यात. किंबहुना आता इथून 25 पर्यंत पोहोचावं लागेल श्रीराम. अगदी पाहिलं तर महाकाल ग्रुप शिरडोन संघाला. योगेश आहेत समोर. मागील मॅचमध्ये 19 धावा काढून मॅन ऑफ द मॅचचे मानकरी राहिले होते योगेश. ते खेळीत आठवावी लागेल. मारण्याचा प्रयत्न मिस झाल्यात. फटका पाठीमागे चालला डिक्लेअर झोनमध्ये. पंच कळवतात ही डिक्लेअर आहे आणि स्ट्राईक आता रोटेट होईल. समोर जर पाहिलं तर तेजस चौधरी आता खंबीरपणे उभं राहावं लागेल महाकाल ग्रुप शिरडोन टीमसाठी. तेजस चौधरीला देखील धाव संख्या जर पाहिली तर 11 आहे बिनबाद. अद्यापर्यंत एकही गडी गमावला नाहीये. 11 धावा धाव फलकावर जमवल्या गेल्यात
परंतु आता तेजस चौधरी कदाचित लेफ्टी वर्सेस लेफ्टी ही बॅटल पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. क्लॅप देखील अगदी प्रोत्साहन वाढवलं जातोय तो गोलंदाजाचा. ओहो, परफेक्ट यॉर्कर इथे रिलीज केला होता. गोलंदाजानं मिस झाले होते. तेजस थ्रोही चांगला पाहायला मिळाला, कलेक्ट करता आला नाहीये. सूर्या मस्करला चिकीच्या या तब्बल पाहिल्याना तर 2 धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. लेग बाईचा इशारा आणि या 2च्या साह्याने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावर. 13 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. समोरचा संघ जर पाहिला तर मोह संघ आहे, त्यांच्या विरोधामध्ये चांगली धाव संख्या ही काढावीच लागेल शिरडोन संघाला. का 25चा आकडा गाठले जाईल या षटकामध्ये. 13 धावा तर धाव फलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये होत्या 10 आणि या षटकामध्ये अद्यापपर्यंत धावा आल्यात. अलाउंड द कार्पेट ऑन साईडला फिल्डर पोहोचल्यात. कमालची फिल्डिंग, थ्रोही चांगला पाहायला मिळाला. रॉकेट आणि यस परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. तेजस चौधरी यांना अचूक अगदी पाहायला गेलं तर थ्रो इथून केलाय फिल्डरच्या माध्यमातून. कौतुक त्याचंही करूया, कारण की त्याचंही अगदी पाहिलं गेलं तर हातभार मोहो टीमसाठी फार महत्त्वाचा आहे आणि संपूर्ण 11च्या 11 खेळाडूंचा हातभार आता लागणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि धाव संख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना 14 धावा धाव फलकावर लागल्या. तेजस चौधरी परतल्यात, परंतु नवीन डावखुराचे फलंदाज जे पराभवामधून विजयाची अगदी वाट दाखवली होती शिरडोन संघाला, तेच अंकित वाजेकर आता दाखल झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 2 मध्ये 7ची आवश्यकता होती बोर्डले टीमच्या अगेन्स्ट. त्यावेळेसला अंकित वाजेकरनं मारला होता षटकार. त्यानंतर एका बॉलमध्ये 1ची गरज होती आणि बोर्डले टीमच्या गोलंदाजांनी व्हाईट बॉल टाकला आणि तिथून क्वालिफाय झाले होते शिरडोन संघ. आणि तेच खेळाडू आता अंकित वाजेकर दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. काही बॉलचा खेळ आता याही षटकामध्ये शिल्लक राहिलाय. धाव संख्या जर पाहिली तर 14 आणि त्यामध्ये महत्त्वाचं विकेट तेजस चौधरी तेही परतल्यात मैदानाच्या बाहेर. लेफ्टी वर्सेस लेफ्टी हा सामना. ओ परफेक्ट 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 बुंद्यामध्ये हा बॉल पडलाय का आता पाहावं लागेल. आणि इंटरेस्टेड आहे सध्या पंच यस दर्शवतात. बॅट कटच्या माध्यमातून अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न होता. ही धाव नाही या बॉलवर पाहिलं तर डॉट आली. डॉटची सांगता लेफ्टी वर्सेस लेफ्टीचा त्यावेळेसला बॅटल रंगते ना, त्यावेळेसला बॅट्समन हे नेहमी हवी ठरत असतात गोलंदाजांवर. परंतु जर सध्याचं चित्र पाहिलं ना तर गोलंदाज हवी ठरल्यात त्या फलंदाजांवर. कमालीची गोलंदाजी मोहो टीमची सध्या सादर केली आहे. ओ फुल टॉस बॉल आहे, मिसक्यूट फटका. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॉट बँडच्या माध्यमातून प्रयत्न करत होते, परंतु नाही नो मॅन्स लँड्स मध्ये हा बॉल पडलाय. सूर्या मस्कर आहे त्या ठिकाणी, डायरेक्ट हिट करतील का? रोहित पोहोचल्यात आणि त्या ठिकाणी आऊट देखील घोषित केलाय. सोडावं लागेल मैदान ते अंकित वाजेकरलाही. या धावा फक्त मिळतील 2 धावा, कारण की
आज सोन्या पाकरा चषकाच्या माध्यमातून अगदी स्पर्धा तुम्ही आज शिरढोण नगरीमध्ये अनुभवताय आणि पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्यामधील अगदी ज्या गावाचं नाव सोनेरी अक्षरामध्ये लिहिलं गेलंय तर शिरढोण गाव आणि शिरढोण गावामध्ये ही स्पर्धा मात्र तुम्ही पाहताय. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके या मैदानावर आणि संपूर्ण प्रेक्षकांचंही सहर्ष स्वागत करूया. या संपूर्ण आयोजकांच्या वतीनं जनार्दन शेठ फाकडीकर त्यांच्या माध्यमातून जर पाहिली तर या स्पर्धेची जी पहिल्या क्रमांकाची धनराशी आहे ती त्यांच्या माध्यमातून अगदी पुरस्कृत या स्पर्धेमध्ये केली गेली आहे. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्यांचेच पाठीमागे खंबीरपणे अगदी जर पाहिलं तर मंगेशजी वाकडीकर त्यांचाही हातभार या स्पर्धेसाठी फारसं लाभले गेले आणि त्यांचंही सहर्ष स्वागत करूया. जाऊया मॅचकडे. पहिला गोलंदाज वापरला जाईल शिरढोण टीमकडनं तो तेजस चौधरी आणि समोर जर पाहिला तर सूर्या मस्कर. मॅच सामना अद्याप आठवतोय जो सामना त्यांच्या हातातनं गमावला होता परंतु सूर्या जोपर्यंत मैदानात होता ना तोपर्यंत ती मॅच त्यांच्या बाजूला अगदी झुकली होती आणि आज मात्र रील्स देखील व्हायरल होईल यात मात्र शंका नाही आहे सूर्या मस्कर यांची. आणि शिरढोण संघ तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर हा सामना जिंकला तर जनार्दन शेठजी वाकडीकर त्यांच्या माध्यमातून तब्बल रोख रक्कम 5,000 रुपयांची धनराशी ही दिली जाईल. मॅच ऑन गेम ऑन. 12 मध्ये 18चं इक्वेशन होतं. पहिलाच बॉल पिक केलाय परंतु क्षेत्र नियोजित निवडलाय. एकच धाव या बॉलवर मिळाली जाईल सूर्या मस्करला आणि एका बॉल नंतर एक धाव संख्या लागली जाईल स्कोर बोर्डवर. 12 बॉल मध्ये 18ची गरज होती आता 11 मध्ये 17ची गरज आहे. तेजस चौधरी यांचा षटकी फार महत्वाचा आहे. संपूर्ण खेळाडू जर पाहिलं तर यंगस्टर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील महाकाल ग्रुप शिरढोण टीमच्या वतीनं. हो चांगला बॉल. पाठीमागे पराग वाजेकर आहेत. बॉल मात्र सहजासहज ते डिक्लेअर झोन मध्ये सोडणार नाही आहेत कारण की त्यांना महत्व या मॅचची माहीत आहे आणि चांगली किपिंग त्यांच्या माध्यमातूनही केली जाईल. डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा खेळ संपन्न झालाय. धाव संख्या 1. लावून द कापेट ऋषी थोडीशी चकले गेले त्या ठिकाणी. प्रेम टकले पोहोचल्यात बॉल खाली. एक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच मानकरी होते प्रेम टकले आणि जर पाहिलं तर त्यांच्या माध्यमातून फील्ड केलं गेलंय. एका धावेच्या साह्यानं स्ट्राईकवर आणले सूर्या मस्करला आणि धाव संख्या जर पाहिली तर 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा धाव फलकावर लागलेत. 16ची गरज आहे ती विजयासाठी परंतु तेजस सूर्या मस्करची विकेट घेईल का? फसवलाय सूर्या मस्कर यांनाही आणि व्हाईट बॉलचा इशाराही दिला जातोय आणि त्या समवेत बोनसच्या माध्यमातून आणखीन एक धाव. 1+1 अशा या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या साह्यानं धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 4. या धाव संख्येवर 14ची गरज आहे विजयासाठी. मारण्याचा प्रयत्न इथे सूर्याही करताना पाहायला मिळतोय परंतु चाणक्य गोलंदाज तेजस चौधरी त्यांच्या समोर आहेत. लेग कटर त्यानंतर इन स्विंग आउट स्विंग एक चांगली गोलंदाजी सातत्याने ते करत आल्यात आणि आधी सिद्ध करतानाही पाहायला मिळतात. पुन्हाचा कौलाय आणि त्यामध्ये पाहिलं तर सूर्या मस्कर यांना सोडावं लागेल मैदान आणि कौतुकास्पद गोलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये महाकाल ग्रुप शिरढोणच्या वतीनं तेजस चौधरीच्या माध्यमातून राहिल्या. सूर्या मस्कर अगदी इथून झेल बाद होताना पाहायला मिळालेत आणि कौतुक करूया पराग वाजेकर यांचंही कारण की बॉल तेवढ्या स्पीडने ते बॅटवर लागल्यानंतर आणखीन वेग वाढतो आणि त्या वेगासमोरही त्यांनी झेल टिपलाय. कौतुक त्यांचंही करूया. तब्बल जर पाहिलं तर 4 कॅचेस आज या टुर्नामेंट मध्ये पराग वाजेकर त्यांच्या माध्यमातून टिपले गेल्यात परंतु नवीन खेळाडू रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सामना संपलेला नाहीये. सामना अद्याप मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आज जर पाहिले तर रफ अँड टफ सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. वन साइडेड सामना एकही झाला नाहीये. पूर्णपणे डू अँड डाय करो या मरो या सिच्युएशनचे सामने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा शरीराचा वेध चांगली गोलंदाजी तेजस चौधरी परंतु इथून पाहिलं तर बॅटकटच्या माध्यमातून ही धाव काढली जाईल. सूर्या मस्कर बाद झाले त्यांच्या जागी रोहित दाखल झाले. धाव संख्या जर पाहिली ना तर 15 धाव टोटल 5 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. 18चं इक्वेशन होतं.
15 धावा धाव फलकावर लागले गेले. 6 मध्ये आता 13 धावेची गरज आहे. ओ माफी असावी. सहा मध्ये आता 13ची गरज आहे विजयासाठी. अंकित वासेकर आहेत गोलंदाजी बाकवर. आणखीन एक डावखुरा त्याचे गोलंदाज. आणि समोर जर पाहिलं तर आता ज्या गोलंदाजांनी धावा खर्च केल्या होत्या त्यांनाच त्या धावा बनवाव्या लागतील. रोहित आहेत समोर. ओ मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक खेळाडू इथून मोह संघाचा मोहर आणखीन एक गमावला जातोय. सूर्या मस्कर बाद झाले. त्यानंतर रोहित दाखल झाले आणि रोहित तेही आता मैदानातून बाहेर परतताना पाहायला मिळतील. आज एक नवीन जोशानं मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत का ते महाकाल ग्रुप शिरोडोन संघ. ती पूर्णपणे जर पाहिलं तर महाकाल ग्रुपचे खंबीरपणे पाठीराखे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जिंकल्यानंतर 5,000 रुपयांची धनराशी दिली जाईल जनार्दन शेठ पाकडीकर यांच्या माध्यमातून. परंतु सामना जिंकला जाईल का मात्र सोडणार नाहीयेत मोह संघ यात मात्र तील शंका नाही आहे. इथून पाहिलं तर आता 5 मध्ये 13ची गरज आहे. 5-13 5-13चा इक्वेशन. ओ इथे फटका फसला गेला. अलाउन द कापेट. सूरज चौधरी त्या ठिकाणी मिसफिल्डिंग झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा काढल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न. इथून पाहिलं तर डायरेक्ट हिट. इथून जर पाहिलं तर थोडासा वाचला. आणखीन धावा कदाचित खर्च केल्या असत्या परंतु डायरेक्ट हिट झालाय. खेळाडू क्रमांक आणखीन एक बाद. टोटल बॉल पाहिलं तर या षटकामध्ये अद्यापपर्यंत संपन्न झाल्या 4 बॉल आणि त्यामध्ये आता गरज आहे ती 11 धावेंची. 7 धावा धाव फलकावर लागले गेल्यात. हो सामना संपलेला नाहीये. संपूर्ण प्रेक्षकांचाही नजर आता या मॅच कडे वळाल्या जातील. एका बाजूला घरचा संघ तर दुसऱ्या बाजूला मोह संघ खेळतानाही पाहायला मिळतोय. इथून पाहिलं तर हा बॉल प्रेशर मध्ये आणणार आहे कारण की व्हाईट बॉलचा इशारा देताना पाहायला मिळतात ते पंच. आणि वाईटच्या मदतीने धाव संख्येत वाढ. 8 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. 4 मध्ये आता 10 धावेंची गरज आहे. समोर जर पाहिलं तर राकेश आहेत. अनहोनीला तेही होणी करू शकतात कारण की क्षमता त्यांच्याकडे आहे. परंतु अंकित वाजेकर तेही बॅक करण्याची क्षमता ठेवतात. ओ बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणि इथून पाहिली तर तब्बल 6वी कॅच पकडली गेल्या आजच्या दिवसामध्ये पराग वाजेकर यांच्या माध्यमातून. आणि राकेश यांना परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. सामना मित्रांनो अद्यापही संपलेला नाहीये कारण की आता आवश्यकता आहे ते 3 बॉल मध्ये टोटल 10 धावेंची. 3 बॉल 10चं इक्वेशन. शर्यत संपलेली नाहीये. नवीन खेळाडू दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये. हाय व्होल्टेज सामना सध्या तुम्ही अनुभवताय या शिरढोण क्रीडा नगरीमध्ये. एका दिवसाची स्पर्धा आणि हेच तर यश आहे या स्पर्धेचं. अतिटटीचा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सोन्या पाखऱ्या ग्रुप आयोजित शिरढोण अगदी सोन्या पाखऱ्या चषक ही स्पर्धा. त्यामध्ये आता 3 बॉल मध्ये गरज आहे तब्बल 10 धावेंची. अंकित वाजेकर आणि त्यांच्या विरोधात नवीन खेळाडू. ओ मारण्याचा प्रयत्न परंतु आई बॉल पाहिलं तर डॉट आलाय. मॅच आता पूर्णपणे जिंकली ती महाकाल ग्रुप शिरढोण टीमच्या बाजूने. परंतु सामना संपलेला नाहीये. आणखीन 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये आता 10 धावेची गरज आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. अगदी पाहायला गेले तर कधी रंग बदलेल हे सांगणं कठीण आहे. 2 मध्ये आता 10ची गरज आहे. 0 मधून हिरो होण्याची अगदी पाहायला गेलं तर सुवर्ण संधी बॅटरकडे आहे. ओहो इथे पहा पराग वाजेकर त्यांच्या माध्यमातून 7वी ही कॅच पकडली गेली या स्पर्धेमध्ये. आणखीन एक विकेट इथून पाहायला मिळते. आता एका बॉल मध्ये गरज आहे
ती 10 धाब्यांची. आणि आणि पराग वाजेकर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. जे दोन झेल पकडल्यात अगदी संध्याकाळी दोन अगदी फुल तंदुरीची सोय त्यांची देखील करण्यात आली आहे. नाव गुपित आहे आणि त्यानंतर 2 कॅचसाठी आणि त्यांच्याकडनं देखील 500 रुपये असतील. तर मंगेश चिवाकडेकर त्यांच्या माध्यमातून अंकित वाजेकर साठी 500 रुपये आणि पराग वाजेकर जे झेल